100 वर्षापूर्वीचे शब्द आजही जिवंत आहे. 1924 साली नागपूर येथे एका सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. ह्याचं मराठी ट्रान्सलेशन असं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे शब्द तेव्हा उच्चारले गेले, पण त्याचा अर्थ आजही तेवढाच जिवंत आहे. 100 वर्ष झाली, पण आमच्यावरचा अन्याय अजूनही संपलेला नाही. मला रुबी हॉल क्लिनिक कडून डिसमिसल लेटर मिळालं. का? माझा गुन्हा इतकाच की मी अन्यायाविरुद्ध आवाज उचलला. गोरगरिबांना कसं हॉस्पिटलमध्ये त्रास दिला जातो याच्यावर व्हिडिओ बनवले. हा अन्याय फक्त माझ्यावर नाही, तो भारतातील प्रत्येक दलित भावावर आहे. प्रत्येक त्या श्रमिकावर आहे जो बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवतो. बाबासाहेब म्हणाले होते, जी व्यक्ती अन्याय सहन करते ती अन्याय करण्या इतकीच दोषी असते. म्हणूनच मी गप्प बसणार नाही. हा लढा फक्त माझ्या नोकरीसाठी नाही, हा लढा स्वाभिमानासाठी आहे. तो विचार जिवंत ठेवण्यासाठी आहे ज्यांनी आम्हाला माणूस बनवलं. मी बाबासाहेबाचा अनुयायी आहे. माझं शस्त्र आहे शिक्षण, माझी ताकद आहे संघटना आणि माझा विश्वास आहे आंदोलन. आज मी पुन्हा एकदा तो संदेश देतो. एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. हा माझा आवाज नाही, हा बाबासाहेबांचा आवाज आहे, जो आजही प्रत्येक अन्यायाविरुद्ध घुमतो आहे.